नमस्ते फ्रेंड्स. सर्वांनाच भरपूर असं गोडधोड खाऊन तिखट झणझणीत चमचमीत खावंसं वाटत असेल. त्यात तुम्ही जर का नॉनव्हेज प्रेमी असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मग फ्रेंड्स, आज आपण फटाफट असा चिकन फ्राईड राईस खूप सोप्या पद्धतीने बनवतोय. अगदी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने हा चिकन फ्राईड राईस बनवून तयार होतो. चायनीज हॉटेलमध्ये मिळतो अगदी त्याच चवीचा हा चिकन फ्राईड राईस बनवून तयार होतो. रेसिपी अगदी साधी सोपीच आहे, त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका जाड तळाच्या पॅनमध्ये इथे मी काही तेल घातलेलं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला 2 अंडी या पद्धतीने फोडून घालायची आहेत. आता आजचा हा जो फ्राईड राईस बनवतोय तर तो 4 जणांसाठी अगदी पुरेसा आहे किंवा भरपूर असा पोटभरीचा आहे. तेवढ्या प्रमाणासाठी इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत. या पद्धतीने अंडी फोडून घेत असताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे. कुठेही गॅस वाढवायचा नाही. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. म्हणजे जितकी ही 2 अंडी आहेत ना, तर तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे अंड या पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे तेलामध्ये. पूर्णपणे ही अंडी जी आहेत ना, ती कोरडी होईस्तोपर्यंत आपल्याला अगदी स्लो गॅसवरती या पद्धतीने परतून घ्यायची आहेत. आणि कलथ्याच्या मदतीने एकसारखं हे आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. परफेक्ट फ्राईड राईससाठीचं अंड इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता पुढची प्रोसेस करूया. तर इथे मी जाड तळाची अशी लोखंडी कढई घेतलेली आहे. शक्यतो अशी लोखंडी कढईच वापरा. आता यामध्ये काही तेल घालायचं आहे आणि या पद्धतीने इथे 1 ते 1.5 चमचा आलं आणि लसूण बारीक बारीक तुकडे करून घालायचे आहे. आता हे आलं आणि लसूण याचा कच्चेपणा जाईस्तोपर्यंत आपल्याला 1 ते 2 मिनिटं असं परतूनच घ्यायचं आहे एकसारखं. गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे. आता इथून पुढची प्रोसेस करताना मात्र गॅस कुठेहीच कमी करायचा नाही. फास्ट गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. चिकन फ्राईड राईस बनवताना आलं आणि लसूण अगदी हिरो इन्ग्रेडियंट्सचं काम करतात आणि याचा स्वाद जो आहे ना, अप्रतिम असा येतो. त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, असा उभा पातळ कापलेला. कांदाही अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे 1 ते 2 मिनिटं. कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये काही आपण भाज्या घालणार आहोत. चिकन फ्राईड राईस बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. चायनीज हॉटेललाही मागे टाकेल अगदी त्यापेक्षाही सुंदर असा आपला हा चिकन फ्राईड राईस घरच्या घरीच बनवून तयार होतो. शिवाय पोटभरीचाही होतो. भरपूर असा तुम्ही चिकन फ्राईड राईस घरच्या घरीच आता मुलांना बनवून देऊ शकता या पद्धतीने. आता यामध्ये काही भाज्या घालून घेऊयात. कांदा छान आपला कुरकुरीत फ्राय झालेला आहे. आता यामध्ये शिमला मिरची घालायची आहे, अशी पातळ पातळ कापलेली. त्यानंतर गाजर घालायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांची कटिंग केली तरीही चालेल. आता हे संपूर्ण जे भाज्या आहेत ना, अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला मिसळून घ्यायच्या आहेत. कुठेच गॅस स्लो वगैरे करायचा नाही. चायनीजचे हे पदार्थ बनवताना भाज्यांचा जो क्रंच आहे ना, तो टिकून राहायला पाहिजे. म्हणूनच ही सर्व प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवर करायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 वाटी या पद्धतीने बारीक कट केलेली कांद्याची पात घालायची आहे. फ्राईड राईस बनवताना कांद्याची पातसुद्धा अगदी महत्त्वाची आहे, त्यामुळे ती स्किप न करता घालायची आहे. आता ह्या भाज्या पटकन शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा ह्या छान अशा फास्ट गॅसवरती भाज्या मिसळून घ्यायच्या आहेत एकसारख्या. क्रिस्पी आणि क्रंची या पद्धतीने या भाज्या झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण काही राईस घालणार आहोत. तर इथे मी अगोदरच हा राईस जो आहे ना, तो शिजवून घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा बासमती राईस तुम्ही इथे वापरू शकता. मोकळा सुटसुटीत असा मी इथे राईस शिजवून घेतलेला आहे. साधारण 1 बाउल भरेल इतपत हा शिजवून घेतलेला तांदूळ आहे. कढईमध्ये राईस ॲड केल्यानंतर यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी घालायची आहे. तुम्ही जर का कमी तिखट खात असाल तर शेजवान चटणीचं प्रमाण कमी करायचं आहे. त्यानंतर इथे 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. असे हे सॉसेस घातल्यामुळे फ्राईड राईसला अतिशय अप्रतिम अशी चव येऊन जाते. त्यानंतर इथे 2 चमचे विनेगर घालायचं आहे. विनेगरमुळे सुद्धा अगदी अप्रतिम आणि हॉटेलसारखी चव या फ्राईड राईसला येऊन जाते. सॉसेस घातल्यानंतर गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला मोठ्याच गॅसवरती हे सर्व जे मसाले आहेत किंवा आपला जो राईस आहे ना, तर तो फास्ट गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे 4 ते 5 मिनिटं. तांदूळ आणि भाज्या ज्या आहेत ना, त्या चटचट उडेपर्यंत हे आपल्याला मस्त अशा फास्ट गॅसवरती क्रिस्पी होऊपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे काय होतं ना, हॉटेलसारखी अगदी त्याचा जो टेस्ट आहे किंवा स्मेल आहे ना, तर तो या राईसला येऊन जातो. त्यानंतर आपण जे सुरुवातीला अंड या पद्धतीने शिजवून घेतलं होतं, तर ते या राईसमध्ये ॲड करून घ्यायचे. राईस शिजवताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि त्यानंतर सॉसेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे एक्स्ट्राचं मीठ घालायचं नाही, नाहीतर मग हा राईस खारट होऊन जाईल. इथे मी 1/2 किलो बोनलेस चिकन अगोदरच शिजवून घेतलं होतं मीठ घालून.
आता हे जे बोनलेस चिकन आहे ना ते असे बारीक हाताने कुस्करायचे आहेत आणि या राईसमध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा गॅसची फ्लेम वाढवायची आहे. काही कांद्याची पात घालायची, कोथिंबीर घालायची आणि मस्त असे अगदी फास्ट गॅसवरती आपल्याला हे सर्व साहित्य पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आहे. मिसळून घेण्याची प्रोसेस आपल्याला पुन्हा 4 ते 5 मिनटं करायची आहे. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. ज्या वेळेला आपण हे सगळं परतून घेत असतो ना तर त्याचा जो फास्ट गॅसवरती स्मेल येतो लोखंडी कढईमध्ये तर तो अप्रतिम असा येतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला चिकन फ्राईड राईस अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर या पद्धतीने सोपा आणि झटपट चिकन फ्राईड राईस तुम्ही नक्कीच बनवून बघा. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.